मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो जी.आर. आहे तो जी.आर. येऊन झालेले आहेत 7 दिवस. तब्बल 7 दिवसाच्या नंतर पण अजूनही राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी वितरणाच्या संदर्भात मनावर घेतलेलं दिसत नाही. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरण करण्याचा प्रयत्न करा. आणखी पुढे वितरण नेऊ नका. आणि जर असं करायचं असेल तर मग जी.आर. कशाला काढता? सामाजिक न्याय विभागाला सांगून द्या की काय करजा की ज्या दिवशी वितरण करायचं त्याच्या 1 दिवस अगोदर जी.आर. काढजा. जी.आर. काढल्याच्या नंतर 8-8 आणि 7-7 दिवस लागत असतील तर त्याला काही अर्थ नाही. ऑलरेडी परत बघा 1.5 महिन्यापेक्षा अधिक कालखंड म्हणजे 2 महिन्याचा परत गॅप पडते यायला आहे. ऑलरेडी आपण पहिला जो गॅप पडलेला होता तो हटवण्यासाठी गळा सुकुस्तर आपण तो मुद्दा लावून ठेवला. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तो मुद्दा लावला आणि त्याच्यानंतर ते 2 महिन्याचा गॅप मिटला. आता परत त्याच दिशेने वाटचाल होती आहे म्हणजे 2 महिन्याच्या गॅपकडे. तर तसं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या मंत्री लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे यांना विनंती आहे की ताई लवकरात लवकर या योजनेचं 24व्या हप्त्याचं म्हणजे जूनच्या हप्त्याचं वितरण करा. या वितरणाच्या हालचाली वाढवा. अजून किती दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज पडणार आहे? रोज लाडक्या बहिणी वितरणाची वाट पाहत आहेत. त्यामुळे एकदाच जे आहे या योजनेचं वितरण जे आहे लवकरात लवकर करण्याचं मनावर घ्या. आणि बघा त्यामुळेच जे आहे लवकरात लवकर वितरण शासनाने करावं अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करीत आहोत. आज 14 जुलै आहे आणि वितरण हे मॅक्झिमम 15 जुलैच्या आत होईल असं आपण पण यापूर्वी पण सांगितलं होतं. मी तर खूप तुम्हाला दूर सांगितलं होतं. यावेळेस 17-18 तारीख सांगितलं होतं पण जी.आर. लवकर आला होता 8 तारखेला. त्यामुळे असं वाटू लागलं की लवकर वितरण होईल म्हणजे एक 12 ते 13 तारखेच्या दरम्यानच वितरण होईल. पण तसं झालेलं नाही. 12 तारीख तर ऑब्विसली रविवार होता. 13 तारीख पण गेली. आजची 14 तारीख जाऊ देऊ नका म्हणजे झालं. त्यामुळे 24वा जूनचा हप्ता जो आहे तर फक्त एकच हप्ता मिळणार आहे प्रति लाभार्थी 1500 रुपये लाभ. हा आज लाभ जो आहे इव्हिनिंगपर्यंत किंवा आफ्टरनूनपर्यंत हा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरकारने तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणजे टेक्निकल बाबी यासाठी तब्बल 7 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे. तर त्यामुळे पुरेसा आहे ना आता तो वेळ. त्यामुळे लवकरात लवकर लाभार्थींच्या ज्या खात्यामध्ये त्यांचा 24वा हप्ता वितरित करा. काल पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचं विधान आलं होतं आणि विधान कशाच्या संदर्भात होतं त्यांचं की KYC पोर्टलच्या संदर्भात. पण त्यांनी फिरून तेच सांगितलं. काय सांगितलं की आम्ही किती लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या पद्धतीने वाढ दिली आहे KYC करण्यामध्ये. परत आम्ही वाढ दिली आणि तेच सांगत असतात नेहमीप्रमाणे. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगायला पाहिजे की पोर्टल जे आहे ते पोर्टल आम्ही कधी सुरू करणार हे सांगा. तुम्ही पोर्टल कधी सुरू करणार म्हणजे किती वेळेस जे आहे तुम्ही लाडक्या बहिणींना KYC करण्याची संधी दिली हे परत सांगू नका. कारण त्याच्यामध्ये प्रचंड लाभार्थी अजून पण KYC करण्याच्या बाकी राहिल्यात ही बाब पण मान्य करा. त्यानंतर कागदपत्रे जे आहेत ते जे कागदपत्रे आहेत तर हे अपलोडच होत नाही. तर हे अपलोड करण्यासाठी त्या वेबसाईटवर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे तर तो पण दूर करा. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं बऱ्याचशा लाडक्या बहिणींना तुम्ही ITRच्या कारणामुळे अपात्र केलं आहे. तर चालू वर्षाचा ITR गृहीत धरा जर ITRची अट लावायचीच असेल तर. आणि लवकर फेरतपासणी आणा. प्रत्येक राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पण विधान केलं होतं की फेरतपासणी करणार. चांगली गोष्ट आहे पण कधी करणार हा लाडक्या बहिणी प्रश्न विचारित आहेत. सोबत बघा या योजनेचं मानधन पण वाढलं पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळेवर वितरण करा. वेळेवरच जे आहे वितरण व्हायला पाहिजे. वितरण असं नाही व्हायला पाहिजे की जी.आर. आला 8 तारखेला आणि त्याच्यानंतर लागत आहेत तब्बल 7 दिवस. तर असं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे आजच्या आज वितरण करावं असं राज्य शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. आणि जेव्हा पण वितरण चालू होईल त्या वितरणाचा पुराव्यासहित आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर व्हिडिओ येईल. त्यामुळे कोणीही अफवांवर लक्ष देऊ नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.